उज्जैनला आणि भूती आहे की आम्हाला मॅप लावलाय गल्या गुंडवते. उज्जैनच्या गल्ल्या फिरलो आज आम्ही. मस्त आहे की गल्ला फिरवतोय. एक राईट आणि एक लेफ्ट, राईट लेफ्ट चालू आहे. पब्लिक पार्टी पण येते पण. हे बघा आता आम्ही रूमवर खाली जेवायला बसलो. सगळी चादरी खालीच टाकल्यात आणि अशी गोल जेवायला बसलो. हे बघा विदांती जेवण वाढत आहे सर्वांना. बर्थडे बॉय भाई पुढे बर्थडे भाई का बर्थडे निरंजनला जेवण झाल्यानंतर आम्ही मानसरोवर गेट इथे आलो भस्म आरतीच्या लाईनमध्ये लागण्यासाठी. तर ती लाईन 11 वाजल्यापासूनच स्टार्ट होते. आम्हाला यायला थोडा उशीरच झाला होता. त्यानंतर मी काही व्हिडिओ बनवली नाही कारण की आमचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर आता आम्ही डायरेक्ट ओंकारेश्वरला पोचल्यानंतर शूट केला आहे. उज्जैनवरून ओंकारेश्वरला पोचायला खूप वेळ लागतो. 5 तास लागतात. जर तुम्हाला कोणी सांगत असेल 2 किंवा 2.5 तासात आपण पोचू तर तसं नाही. कारण की आम्हाला जास्त ट्रॉफिक पण लागली नाही. तरी पण आम्हाला 5 तास लागले उज्जैनमधून ओंकारेश्वरला पोचायला. त्यानंतर ओंकारेश्वरमध्ये पोचून आम्ही जास्त काही फिरायला पण नाही भेटलं कारण की ट्रॅव्हलिंगमध्येच आमचे 10 तास गेले. येण्यासाठी 10 तास, जाण्यासाठी 10 तास. मग तिथे बोटवाले होते, त्यांच्याकडे 2 बोट घेतल्या आम्ही 14 जण होतो. 7 जणांसाठी 2 बोट घेतल्या. त्या 2 बोटची प्राईस होती 1600 रुपये. त्यांनी आम्हाला 10 मिनटं नर्मदा नदीमध्ये फिरवले आणि या टोकापासून दुसऱ्या टोकाकडे नेऊन सोडले आणि येताना आम्ही ब्रिजने आलो रिटर्न. आम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन पण घेता आलं नाही. फक्त ओंकारेश्वरमध्ये जाऊन आम्हाला बोटीने फिरायचा आनंद घेता आला. आमचे ते 10 तास पूर्ण वेस्ट केले आणि आमचा गाडी भाडा पण वेस्ट केला. आमचं गाडी भाडा होतं 9000 रुपये 2 गाड्यांचा. अर्टिका गाड्या केलेल्या आम्ही. आणि हे बघा आमची दुसरी पब्लिक दुसऱ्या बोटमध्ये आहेत, बाय बाय करत आहेत. अर्टिका गाड्यांचे 4000 एका गाडीचे ठरलेले, पण ते बोललेले की 12 तासाच्या पेक्षा जास्त वेळ झाला तर आम्ही 500 रुपये एक्स्ट्रा घेऊ. तर आम्ही 9 वाजता निघालेलो आणि आम्हाला पोचायला 10 वाजलेले. उज्जैनमध्ये हॉटेलमध्ये पोचायला 10 वाजले. त्यामुळे त्यांनी आमच्याकडून 2 गाड्यांचे एकूण 10,000 रुपये घेतले. म्हणजे ते आमचे पैसे वेस्ट केले. ओंकारेश्वरला येऊन आमचं दर्शन पण झालं नाही. फक्त 2 तास आम्ही फिरलो, ते पण बोटीमध्ये आम्हाला फिरता आलं आणि असंच चालून आमचा वेळ गेला. दुसरं काही एन्जॉयसुद्धा ओंकारेश्वरमध्ये करायला मिळालं नाही. आणि त्यानंतर जास्त काही मी शूट केला नाही कारण की खूप झोप येत होती, जागरण झालेली, थकायला झालेलं. त्यामुळे जास्त काही मी शूट केला नाही. आणि हा बघा वरती दिसतोय ना, तो झुला पूल आहे आणि खूप भारी वाटलं त्या बोटीमध्ये बसून. तुम्ही जर येणार असाल ओंकारेश्वरला तर ही बोट घेऊन त्यामध्ये नक्की राईड करा. या बोटीमध्ये बसून ओंकारेश्वरचा नजारा खूप भारी वाटतो. आणि काहीच आम्ही जेवलो पण नाही. फक्त आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच टाईम गेला. आम्ही फक्त नाश्ता केला होता. मी कचोरी खाल्लेली, काहींनी समोसे आणि चहा पिलेला. तर नंतर मग रिटर्न जाताना रात्री सर्वांना खूप भूक लागलेली. त्यामुळे आम्ही मके घेतले आणि सर्वांनी एक भाजलेला मका खाला. तो पण खूप छान लागला. नंतर मग आम्ही उज्जैनला पोचलो 10 वाजता हॉटेलवर. तिथे आम्ही जेवण केलं आणि रिटर्न येण्यासाठी निघालो. आम्हाला निघता 11:30 वाजले.